मित्रांनो, आमचे संभाजी ब्रिगेडचे मित्र संतोष गव्हाणे पाटील आहेत नांदेडचे। त्यांची एक पोस्ट आहे, अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे। आज मी मुदखेड येथे जाऊन सामान्य शेतकरी साईनाथ खानसोळे यांची भेट घेतली। सरकारकडून होत असलेल्या शेतकरी विरोधी कारभाराचा तीव्र निषेध म्हणून त्यांनी तहसीलदार यांच्या गाडीची काच फोडत आपला रोष व्यक्त केला। या घटनेनंतर ते खूप घाबरलेले आणि मानसिक दडपणाखाली आहेत। दुःखाची बाब म्हणजे न तालुक्यातील सत्ताधारी नेते ना विरोधी पक्षातील कुणीही त्यांना भेटायला आलेलं नाही। शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या या शूर शेतकरी भावाला एखादा शेतकरी सुद्धा भेटायला आला नाही, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे। आम्ही त्यांना भेटून धीर दिला। उद्या त्यांच्या जामिनासाठी आम्ही पूर्ण व्यवस्था करू। तसंच तहसीलदार यांना मी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे दीपक मगर, प्रभाकर पवार आणि मोहन कांबळे यांच्यासोबत भेटून हा गुन्हा नोंदवू नये, कारण हा एखाद्या गुन्हेगाराचा नव्हे तर शेतकऱ्याच्या वेदनेचा आवाज आहे, अशी विनंती केली। परंतु प्रशासन ऐकण्याच्या मूडमध्ये दिसलेलं नाही। आज साईनाथ खानसोळे शेतकऱ्यांसाठी लढले, आता यांच्यासोबत उभं राहणं हेच आपलं कर्तव्य। आपण त्या शूर शेतकरी भावाला साथ देऊ, त्याला हिम्मत देऊ, त्याला न्याय मिळवून देऊ। शेतकऱ्याचा आवाज दबवण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याला उत्तर देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत। संतोष गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली। सगळ्या हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्षात ठेवा, सरकारने काय सांगितलं होतं की दिवाळीच्या अगोदर म्हणजे दिवाळीच्या अगोदर अतिवृष्टीची मदत ही शेतकऱ्यांना दिली जाईल, परंतु प्रत्यक्षामध्ये ही मदत दिलेली नाही। अजून 10% शेतकऱ्यांना सुद्धा मदत दिलेली नाही। यामध्ये अनेक निकष, पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा जो स्वभाव आहे निकष लावणं, निकष निकष निकष, यांनी अनेक निकष लावलेले आहेत। उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या कुटुंबामध्ये काही संयुक्तिक जमीन असते, कुणाचे वडील मयत झालेले असतात आणि तो गट असतो, मुलांच्या नावाने जमीन असते, अशा वेगवेगळ्या जमिनी असते। मग यामध्ये निकष लावून कसे शेतकरी गाळता येतील अशा पद्धतीचं काम हे सरकार करत आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहतात। त्यामुळे मित्रांनो, शेतकरी एवढे वैतागलेले आहेत, तुम्ही मदत देऊन, घोषणा करून सुद्धा, पॅकेज जाहीर करून सुद्धा जर मदत देणार नसाल केवळ 10% शेतकऱ्यांना, तर गावात काय होतं, तुम्ही एखाद्या गावात कोणत्याही गावामध्ये जा, 10% 15% शेतकऱ्यांना मदत आलेली आहे आणि मग बाकीचे शेतकरी बेचैन होतात, अरे माझ्या शेजारच्याला मदत आली, मला कसं काय नाही आली। अशा पद्धतीचा भोंगळ कारभार शासनाचा सुरू आहे, लक्षात घ्या। आणि हे सगळ्या बाबतीत आहे, पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, सगळ्या बाबतीत तेच आहे। आणि या दृष्टिकोनातून संभाजी ब्रिगेड असेल आणि वंचित बहुजन आघाडीने, लक्षात घ्या, आता त्या शेतकऱ्याने गाडी फोडल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते जाणार नाहीत, त्यांना गरज नाही, ते लाचार आहेत। परंतु जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत, ज्यांचा विरोधी पक्षावर दावा आहे, उद्धव ठाकरे सेना असेल किंवा शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, यांचं काम होतं तिथं जाणं, त्याची भेट घेणं, त्याला धीर देणं, त्याच्यावर गुन्हा नोंद न होऊन देणं। परंतु तिथं प्रत्यक्षामध्ये कोण गेलं? वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड, लक्षात ठेवा। आणि या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने सुद्धा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे। वंचित बहुजन आघाडीकडे एक खूप मोठी ताकद आहे, तेवढी मोठी ताकद आता संभाजी ब्रिगेडकडे राहिलेली नाही। जबाबदारीने बोलतोय मी, स्वतः एक संभाजी ब्रिगेडचा घटक असलो तरी सुद्धा जबाबदारीने सांगतोय, तेवढी मोठी ताकद संभाजी ब्रिगेडकडे ग्राउंड लेवलवर राहिलेली नाही। परंतु वंचित बहुजन आघाडीकडे एक फार मोठी फळी ताकद कार्यकर्त्यांची आहे आणि वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्याची फळी एवढी मोठी आहे, जर या कार्यकर्त्यांनी, या लोकांनी जर नीट मतदारसंघाचा, जिल्ह्याचा नीट अभ्यास करून जर चळवळ उभा केली तर याला खूप मोठं व्यापक स्वरूप येऊ शकतं। आणि सध्या सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न कोणता असेल? एकीकडे आपली विचारधारेची लढाई सुरू आहे, लक्षात घ्या, एकीकडे आपली विचारधारेची लढाई सुरू आहे, संविधानाची लढाई सुरू आहे, परंतु त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न आहेत। आणि शेतकरी हा जवळपास आता 60-65%
लोक हे शेतीवर डायरेक्ट इनडायरेक्ट अवलंबून आहेत, त्यामुळे शेतकरी हा खूप मोठा घटक आहे. इथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तिथे गेले भेटायला, त्यांनी त्याच्या जामिनासाठी प्रयत्न केला किंवा त्याच्यावर गुन्हा नोंद होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला. संतोष गव्हाणे यांचं खूप मोठं नाव आहे संभाजी ब्रिगेडमध्ये. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लक्षात घेणं गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडीने की हे शेतकऱ्यांचे प्रश्न जर तुम्ही हातामध्ये घेतले तर याचा खूप मोठा फायदा वंचित बहुजन आघाडीला होऊ शकतो. आणि इतर जो मराठा ओबीसी इतर जे बहुजन आहेत या बहुजनामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण वंचित बहुजन आघाडीमध्ये निर्माण होऊ शकतं. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, इतर दोन्ही घटक जरी असले मराठा आणि ओबीसी, परंतु या घटकामधला जो शेतकरी वर्ग आहे याला जातीशी काही देणं घेणं नसतं, याला वर्गाशी काही देणं घेणं नसतं. आपल्या समस्या कोण सोडवतो, आपलं नेतृत्व कोण करतो त्यावर ते पूर्ण विश्वास ठेवतात आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला नेतृत्व करण्याची फार मोठी संधी आहे. आणि येथे त्या शेतकऱ्यावर जर गुन्हा दाखल होत असेल तर हे फार भयानक आहे. जर तुम्ही रक्कम जर घोषित होऊन देणार नसाल, कॉम्प्युटरमध्ये आकडे तुम्ही टाकलेत, एवढी रक्कम तेवढी रक्कम, या नावाखाली त्या नावाखाली, EKYC कायनू बायनू अशा वेगवेगळ्या नावाखाली ती रक्कम जर नाकारली जात असेल, ह्यांनी जे प्रत्येक ह्याच्यामध्ये जिल्हा बँका आहेत, डायरेक्ट ही रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम ही जिल्हा बँकेत वर्ग करा, जिल्हा बँक वितरित करते. पहिल्या 1-2-3 दिवसामध्ये शासनाने मदत जाहीर केली की लगेच ती वितरित व्हायची. परंतु आता काय ते DBT आणलंय, या DBTमुळे लक्षात घ्या यामध्ये प्रचंड घोळ आहे, यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार सुद्धा वंचित बहुजन आघाडीने काढणं गरजेचं आहे. कारण मागच्या 1-2 वर्षामध्ये प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांना मदत पोहोचलेली नाही. वेगवेगळ्या कारणाने वरून शासनाची मदत आलेली आहे, आकडेवारी गावामध्ये याद्या आलेल्या आहेत. या शेतकऱ्याला इतकी 10,000, कुणाला 15,000, 8,000, 7,000, 20,000 क्षेत्रानुसार त्या शेतकऱ्याचं क्षेत्र किती आहे त्यानुसार मदत आलेली आहे. परंतु अनेक गावामध्ये 30%, 40%, 50% शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये ती मदत भेटलेली नाही. मग हा पैसा कुठं गेला? शासनाकडे परत गेला का की मध्ये कुणी ढापला? शासनाकडे जरी परत गेला असेल तरी तो शेतकऱ्यांना का भेटला नाही? शासन शेतकऱ्यांना ती रक्कम का वितरित करू शकलं नाही? शेतकऱ्यांचा तो हक्क असताना, अधिकार असताना, म्हणजे हा एक फार मोठा अन्याय आहे, हा एक फार मोठा घपला आहे शेतकऱ्यांसोबत. परंतु यावर कोणीही बोलत नाही. आता राजकारण अशा पद्धतीचं झालेलं आहे, पैशावर राजकारण झालेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल, यांच्याकडे बक्कळ प्रचंड पैसा आहे. त्यामुळे यांना याच्याशी काही देणं घेणं नाही. यांना जर सत्ता नाही भेटली, यांच्यातील काही आमदारांना, नेत्यांना जर सत्ता नाही भेटली तर हे लोटांगण घालीत घालीत भारतीय जनता पार्टीच्या दारात जातील, एकनाथ शिंदेकडे जातील, अजित पवार यांच्याकडे जातील. म्हणजे जिकडं सत्ता आहे, जिकडं मलिदा आहे तिकडं जाऊन आपलं पोट भरण्याचं काम करतील. परंतु सर्वसामान्य लोकांसाठी संघर्ष करणारा कोणीही नाही इमानदारीने. आता बच्चू कडू संघर्ष करत आहेत, जो कोणी संघर्ष करत आहेत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. माझा पाठिंबा आहे बच्चू कडूंना. जो कोणी संघर्ष करेल शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी, बहुजनांसाठी, त्यांना पाठिंबा देणं हे नैतिक कर्तव्य आहे. परंतु बच्चू कडूंचं काय झालंय, मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत XYZ कारणामुळे गेले. त्यांचा उद्देश चांगला होता की फंड भेटेल, मतदारसंघाचा विकास होईल, लोकांची कामं होतील. परंतु लोकांचा विश्वास पाहण्याचा एक दृष्टिकोन थोडा बदललेला आहे. परंतु लक्षामध्ये घ्या, वंचित बहुजन आघाडी असेल आणि संभाजी ब्रिगेडला सुद्धा फार मोठी एक गॅप तयार झालेला आहे काम करण्यासाठी. आणि वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड जर एकत्र आली तर त्याने सुद्धा एक फार मोठा एक इम्पॅक्ट होऊ शकतो. लक्षात घ्या, त्याचा एक फार मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. परंतु ग्राउंड लेवलवर पहिल्यासारखं काम संभाजी ब्रिगेडने सुद्धा करणं गरजेचं आहे. आणि हे आपण केवळ शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा,
ही लढाई सुरू आहे, प्रबोधनाची लढाई सुरू आहे, संविधानाची लढाई सुरू आहे, ते आपलं आता रक्तातच आपल्या DNA मध्येच ते आहे. परंतु त्याच्यासोबत हे प्रश्न सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि ही संधी आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने, संभाजी ब्रिगेडने शेतकऱ्यांचे हे प्रश्न, शेतकऱ्यांची मदत असेल, याच्या अगोदर मागच्या 2 वर्षामध्ये अनेक मदती भेटलेल्या नाहीत, हे पैसे कुठं गेले, या सर्व बाबतीत जर शेतकऱ्यांना जर न्याय दिला आणि कर्जमाफीसाठी जर लढा उभा केला तर निश्चितच त्यांना सुद्धा फायदा होईल आणि शेतकऱ्यांनाही फायदा होईल. या सर्वावर आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.